नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी जे आपचे पदाधिकारी आहेत जे त्यांनी सुतार दवाखान्यामध्ये सगळ्यात अगदी बेसिक जे इंजेक्शन आहे ते म्हणजे टिटॅनस म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन ते एका पेशंटला मिळालं नाही तिकडे त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून आणि त्यांनी ते म्हणजे बाहेरनं घेऊन यावं असं दिलेलं असताना ते हे आपल्याकडं आपल्या बाईटमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण नक्की काय झालं त्या दवाखान्यामध्ये असं कसं काय झालं यासाठी आपण आता सुतार दवाखान्यामध्ये आलेलो आहोत आणि सुतार दवाखान्याचे हेड जे आहेत मिनल डॉक्टर मिनल, तर त्या आपल्याला काय नक्की झालं ते सांगणार आहेत. आपल्यासमोर आहेत डॉक्टर मिनल जे सुतार दवाखान्याचे हेड आहेत. मॅडम, तुमच्या पूर्ण नावासहित काय नक्की त्या दिवशी झालं ना असं कसं काय होऊ शकतं? ॲक्च्युली काय झालं, आमच्याकडे आम्ही इंडियन केलेलं माझ्याकडे लेखी आहे. 5 तारखेला आम्ही मागणी केलेली आहे नारायणपेठेमध्ये की आम्हाला टीटीची म्हणजे धनुर्वाताची इंजेक्शन संपलेली आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये इंडियन केलेलं आहे 500चं. शेअर करा नंतर ते. हां, शेअर करते. 500चं इंडियन केलेलं आहे. तर नारायणपेठेतनं फक्त 100 डोसेस आले आणि मग त्याच्यातले 100 पैकी हे 50 डोसेस संपले होते. अमोल काळे हे 26 तारखेला माझ्याकडे आले होते. तर त्या दिवशी आम्ही इंजेक्शन फक्त 50 शिल्लक होते आणि आम्हाला असं सांगण्यात आलंय की आरोग्य कोटी जी आहे आपली आमच्या अंडर जे आरोग्य कोटी आहे तिथले जे कामगार आहेत झाडू खात्यातले किंवा जे साफसफाई करणारे की त्यांनाही इंजेक्शन द्यायचे आहेत, कारण कॅम्पेन चालू आहे आपलं इंजेक्शन टीटी. तर हे सेवकांसाठी शिल्लक ठेवा. म्हणून आम्ही नारायणपेठेत विचारलं की मग बाकीच्यांना कुठून इंजेक्शन द्यायचे जे जनरल येतात, नॉन अफोर्डिंग पेशंट असतात. तर त्यांचं असं म्हणण्यात आलं की हे इंजेक्शन काही महाग नाहीये, स्वस्त आहे 20 रुपयाला, तुम्ही त्यांना बाहेरून लिहून द्या. स्वतः नारायणपेठेतल्या सिस्टरांनी स्टाफने आम्हाला सांगितलं असं. मग त्या दिवशी तोंडी सांगितलं, लेखी नाही. हे फक्त लेखी असं आहे की 500 इंडियन मागले आणि 100 दिलेलं आहे. 500 मागितलं ते पण तुम्हाला 100 मिळाले. 100 मिळाले. ऑलरेडी कमी मिळाले. त्यातले 50 वापरले गेले, 50 शिल्लक होते. त्याच्यातले 50 हे आरोग्य खात्यातल्या लोकांसाठी ठेवा कोटीवरच्या असं सांगण्यात आलं. मग जनरल पेशंटला आम्हाला शक्यतो महिन्याला 900 डोसेस लागतात. म्हणजे रोजचे बघा तुम्ही बघा 30 तरी लागतात डेली, म्हणजे महिन्याला 900. तर आम्ही 30 इंजेक्शन देणार कुठून? आणि प्रॉब्लेम असं झालाय आपल्याकडे जी रक्कम असते तहसीलमात ओपीडीला वेगळी असती आणि रुग्ण कल्याण समितीची वेगळी असते. तर रुग्ण कल्याण समितीचा जो बॅलन्स आहे तो मागच्या महिन्यामध्ये नील करण्यात आला, सगळा काढून घेतला. त्यामुळे 2 महिने तुम्हाला मिळणार नाही हा बॅलन्स. त्याच्यामुळे आम्ही पैसे आणणार कुठून खरेदी करण्यासाठी? आणि जी तहसीलमात जी रक्कम आहे आमच्याकडं ती 2000 शिल्लक आहे. आणि तुम्ही विचार करा 900 जर इंजेक्शन आहे लागणारे, तर 2000 कसं शक्य आहे 900 इंजेक्शन आणणं आम्हाला? त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं परचेस करू शकलो नाही. आणि अमोल काळे हे 26 तारखेला आले माझ्याकडे. मी बाहेरच उभी होते, आम्हाला कार्यक्रम घेत होता. मी होते, आम्हाला कळालं की तुम्ही रजेवर होता. 27 पासून मी रजेवर गेले. 26 तारखेला मी बाहेर उभी होते गेट पाशी. अवेअरनेस प्रोग्राम करायचा होता माझी एक सिस्टर आणि मी की कुठं करायचा एरियामध्ये आपण अवेअरनेस प्रोग्राम करतोय, पेशंटला माहिती देतोय सगळं की काय खायचं, कॅन्सर कशामुळे होतं, हायपरटेन्शन डायबिटीस साठी काय काळजी घ्यायची, हे आपल्या एरियात आम्ही अंगणवाडीमध्ये, कॉर्पोरेटरच्या तिथे, शाळेत जाऊन सगळीकडे माहिती देतोय. तर त्या दिवशी आम्ही डिसाईड करत होतो की आपण पृथ्वीराज सुतार दादांकडे जाऊया आणि हा कार्यक्रम घेऊया. तेवढ्यात अमोल काळे तिकडे आले, म्हणले तुम्ही येत का इंचार्ज? मी म्हणलं हो मीच आहे, काय झालं? तर म्हणे मॅडम असा हा मुलगा आहे, त्याला इंजेक्शन टीटी बाहेरून लिहून दिलंय. तर मी म्हणलं ठीक आहे थांबा 1 मिनिट. म्हणून मी नारायणपेठेत फोन लावला अनुराधा सिस्टरांना, त्यांना विचारलं सिस्टर असं प्रॉब्लेम आहे, काय करायचं? अनुराधा सिस्टर की काय करायचं सिस्टर, यांना आपण सांगतोय बाहेरून घ्या इंजेक्शन, पण यांचं म्हणणं आहे की जे नॉन अफोर्डिंग पेशंट आहेत त्यांनी बाहेरून का आणायचं? आपल्या शासनाकडे एवढं साधं टीटी नाहीये का? त्यांना काय उत्तर द्यायची सिस्टर आम्ही? तर मग त्या काय म्हणल्या ठीक आहे मॅडम, सुतारचा एवढा प्रॉब्लेम आहे, बाहेरून लोक येऊन आपलं हे करतात, ते सुतारचं नाव खराब होते, तर 2 दिवस द्या मला, 2 दिवसात मी तुम्हाला देते इंजेक्शन. आणि तुम्ही नवरत्न फार्मासिस्ट आहेत आपले इंचार्ज फार्मासिस्ट, त्यांच्याशी बोला. मी त्यांनाही फोन केला. तर नवरत्न काय म्हणले मॅडम मला 1 दिवस द्या, मी तुम्हाला उद्या लोकल परचेस करून देतो. हे असं बोलणं झालं. त्याच्यानंतर अमोल काळे दुपारी आले, त्यांनी तिथे खाली बसून व्हिडिओ केला की त्या मुलाला विचारलं तुला इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितलं का? तो म्हणला हो. तर मी त्यांना म्हणलं अहो 1 दिवस थांबा नका असं करू व्हिडिओ, आपल्याला उद्या मिळणार आहे. नाही मॅडम असं कसं म्हणे, हे 8 दिवसापासून तुमचं बाहेरून आणणे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी तो व्हिडिओ केला आणि म्हणजे पुढचं तर तुम्हाला माहिती आहे काय झालं ते. म्हणजे 2-3 गोष्टी मला कळाल्या की एक तर तुम्ही त्या दिवशी होता
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 500 मागितले तर तुम्हाला 100 मिळालं. दिलेत, हो. तर याचं काय कारण सांगितलं त्या विभागाने, डिपार्टमेंटने असं का केलं असेल त्यांनी? त्यांचं म्हणणं आहे की सध्याचे इंजेक्शन टीटी शॉर्टेज आहे आणि जे काही आलेले आहेत ते आरोग्य कोटी, सगळीकडे आरोग्य कोटी आहेत ना, अख्ख्या आपल्या 60 दवाखाने आहेत आपल्याकडे आणि 20 प्रसूतिगृह आहेत अख्ख्या महानगरपालिकेमध्ये. आता 60चे 100 झालेत आरोग्यवर्धिनी केंद्र झाल्यामुळे, तर सगळ्यांनाच द्यायला लागणार आहे. मग टीटी शॉर्टेज होऊ शकतोय, त्यामुळे आता आम्ही नाही देऊ शकत. थोडे दिवस तुम्ही बाहेरनं सांगा पेशंटला. दुसरा माझा मुद्दा हा आहे की तुमच्या दवाखान्याचे सुद्धा काही फंड असतात, हो. त्यामध्ये ते सुद्धा कमी पडत होते हे कव्हर करण्यासाठी. करेक्ट, कारण तहसीलमात मी सांगितलं ना तुम्हाला, तहसीलमात फक्त 2000 शिल्लक होती. ती पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी दाखवते. नाही मला नाही, जे म्हणजे मी सांगते, गरजेचे, आम्हाला जे गरजेचे आहे ना ते शेअर करा आम्हाला, कारण का आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. बरोबर. आता तुमच्याबद्दल 2-3 गोष्टी आम्हाला कळाल्या तसं की एक तर मी मागे चेक करून गेलो की बायोमेट्रिक अटेंडन्स इथं होतो, पण तुम्ही वेळेवर येत नाही असंही एक तक्रार आहे. म्हणजे माझी हा तुमची वायचलकर म्हणूनच आहे. तर आणि आम्हाला हे की वेळेवर येत नाहीत, तर ते त्याच्यासह तुमचं बायोमेट्रिक अटेंडन्स होतो, रेग्युलर होतो, रजेवर असाल त्यावेळी रजेवर. हां, तर ते काय नाही, ते आपल्याला लगेच हे होईल, कारण ते आरोप नाही म्हणजे फारसाही महत्त्वाचा नाही. आणि आणखीन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इकडच्या ज्या वॉर्डच्या मेडिकल ऑफिसर्स आहेत, ज्या डॉक्टर अंजली टिळेकर मॅडम, तर त्यांच्या अंडर हा विभाग सुद्धा येतोय, त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्यांच्या व्हिजिट्सची फ्रिक्वेन्सी काय असते साधारणतः? येतात साधारणतः त्या महिन्यातून 3-4 चक्र तर असतात त्यांच्या. महिन्यातून साधारणतः 3-4 चक्र येतात. बरं, त्यांच्या चक्र असल्यावर त्यांनी चक्कर मारली याच्यासाठी इथे काय त्यांची म्हणजे गमनागमन किंवा त्यांची सही असते का? आता तुम्हाला दाखवलं मी त्या दिवशी की आधी त्या दिवशी मला नाही झालेली सही. मीना बोराडे मॅडमची फक्त दिसली मला, त्याच्यानंतर नाही झाली, यांची सही दिसत नाही, झालेली नाही. मग तशी तुमच्याकडे व्यवस्था नाहीये का? आहे आमच्याकडे व्हिजिट बुक आहे, पण त्यांनी का सही केली नाही आता? अच्छा, त्यांनी सही केली नाही म्हणजे त्यात तुमची काही पाहिजे होती त्यांनी. आमच्याकडे आहे व्हिजिट बुक, मी तुम्हाला दाखवलं त्या दिवशी, पण त्यांची सही झालेली नाही. आता ते कारण मी नाही सांगू शकत का झालेलं नाही, पण करायला पाहिजे त्यांनी सही व्हिजिट केली तर. ठीक आहे. आणखी दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्या सीसीटीव्हीची फ्रिक्वेन्सी कशी आहे, म्हणजे हे माझा तो प्रश्न. सीसीटीव्ही जे आहेत आपल्याकडं तर 6 तर बंदच पडलेले आहेत आणि नवीन आपण 4ची मागणी केलेली, पण आम्हाला काय मिळालेलं नाही. पण तुमच्या केबिन मध्ये का नाही आहे? तुमच्याकडे आहे का? हो आहे ना. कुठे आहे? बाहेर आहे, बाहेर बसलं आहे. तुमच्या केबिन मध्ये म्हणतो? नाही, केबिन मध्ये नाही, इथे बाहेर आहे. आम्ही 30वर मागणी केलेली आहे, कारण का महिला जर अधिकारी असेल तर आम्ही म्हणजे तुम्ही 30वर मागणी करा. बरं, तर असा सगळा विषय आहे. बरं, मग तुमच्यावर म्हणजे तुम्हाला काही कारण दाखवा नोटीस किंवा असं काही महानगरपालिकेतर्फे आलं का आता? हो आलं ना. म्हणजे आता ही आमची काही चुकी नव्हती, तरी दिघे सरांनी असं सांगितलंय की सुतारच्या प्रमुखांनीच मागणी केलेली नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांनाच कारणे दाखवा नोटीस, असं आम्हालाच उलट आलेलं आहे. बरं, पण तुम्ही त्याच्यावर काही उत्तर दिलंय का मॅडम? त्यांनी उत्तर म्हणजे मी नव्हते, मी रजेवर होते, पण दुसरे माझे जे पर्यायी डॉक्टर होते त्यांनी तसंच लिहून दिलंय की आम्हाला जे डोसेस आले होते ते 500 पैकी 100 आले होते, 100 पैकी 50 शिल्लक आहे, तर आम्हाला असं सांगण्यात आलं की हे 50 आरोग्य कोटीच्या लोकांसाठी वापरा, म्हणून आम्ही जनरल पेशंटला बाहेरून आणलं सांगितलं. मग नागरिकांना दिशाभूल होते ना, मग अशांना दिशाभूल होऊ शकते. अर्थात आम्ही ते टाकणार, आम्ही दिघे सरांना विचारणार, मी त्यांची बाईट घेऊन आलेलो आहे. तर म्हणजे ठीक आहे. अजून तुम्हाला म्हणजे काय म्हणजे दवाखान्याची सिस्टम चांगली करण्याची काय कमतरता वगैरे वाटते याबद्दल तुम्ही बोलू शकता मॅडम, बोला ना. म्हणजे प्रेक्षकांना दवाखान्याची कमतरता म्हटलं तर बघा, आमच्याकडे आयपीडीला स्टाफ खूप कमी आहे, सिस्टरच नाहीये. आयपीडीला स्टाफ कमी आहेत, खूपच कमी सिस्टर आहे. 6 सिस्टर आहे, त्याच्यामध्ये आयपीडी चालतं. पण मग संध्याकाळी काय होतं, 5 देणारे माणसं असत, मयत 5 जे आपण देतो ना, तर 3 माणसं आम्ही शिफ्ट मध्ये लावले. तर एखादा रजेवर गेला तर सिस्टरांना डिलिव्हरी करून परत हे मयत 5चं काम द्यायला लागतं. आणि आपल्याकडे डॉग बाईट आपण 24 तास चालू ठेवतो, कारण ते आपल्याला सांगितलं. त्यामुळे मग सिस्टरांना डॉग बाईटची इंजेक्शन पण द्यायला लागतात, डिलिव्हरी पण करायला लागते, प्लस मयत पास पण द्यायला लागतं. हे तिन्ही एका सिस्टरला कसं शक्य आहे? मग मयत पासचे लोक कंप्लेंट करतात जाऊन की सुतारमध्ये आम्हाला सिस्टरने थांबून ठेवलं डिलिव्हरीसाठी, पास मिळाला नाही. मग हे सगळ्या कॉर्पोरेटरकडे तक्रारी जातात. तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे काही लेटर दिले का, मग काही मागणी केली का? तुमच्या मते 6च्या ऐवजी किती लोक तुम्हाला अजून 5 सिस्टर आम्हाला द्या असं आम्ही मागणी केलेली लेटर पण आहे. निम्मे लोक म्हणजे आहेत कमी, कारण आम्ही तेच म्हणले. कधी कधी काय होतं, डिलिव्हरीचे पेशंट पण कंप्लेंट करतात की सिस्टरने आमच्या जवळ बसायच्या ऐवजी सिस्टर मयत पास देतात, ते दुसरी कामं करतात. इथं म्हणजे सासू असते ना पेशंटची, ती सांगते की माझी पेशंट तिथे रडते, डिलिव्हरी होती आणि सिस्टर बघत नाहीये. अच्छा, असं कारण मग सिस्टर एकटी काय काय करणार आहे ना ती.
तिच्यावर एवढा लोड आहे, ती मयत पास पण द्यायचे, तिने डॉग बाईट पण द्यायचे. यावर वरिष्ठांचं उत्तर काय? आम्ही लेटर पाठवलेलं आहे वरिष्ठांना की सुतार दवाखान्यात तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, प्रत्येकाला व्यवस्थित ट्रीटमेंट पाहिजे असेल तर आम्हाला लेबर रूमसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी एक 5 सिस्टर एक्स्ट्रा पाहिजेत. तर अजून काही लेटर आलेलं नाही, उत्तर नाही. कधी लेटर दिलं तुम्ही? आत्ताच एक फ्रिक्वेंटली 8 दिवसापूर्वी दिलं. 8 दिवसात दिलं. ठीक आहे, आपण त्यांना वेळ देऊया. आणि ते लेटर शेअर करायला आम्हाला मॅडम प्लीज शेअर करा नक्की. आणि लगेच आता आम्हाला शेअर करा, कारण का आम्ही ते लेटर शिवाय आम्ही पुढे हे करू. नीना बोराडे मॅडमकडे पोहोचलेला आहे तो विषय. बरं ठीक आहे. अजून काही तुम्हाला म्हणजे दवाखाना आपला चांगला, नागरिकांसाठी आपल्याला चांगला करायचा, आमचा हा उद्देश आहे TV 10चा. तुम्हाला काय वाटतं आणि नागरिकांनी सुद्धा काय म्हणजे सहकार्य करावं याबद्दल सुद्धा सांगा. आता आपल्याकडं खूप खरं तर सांगायचं म्हणलं ना, सुतारला खूप काम आहे. ओपीडी भरपूर आहे, डिलिव्हरी करतो आपण, सीझर करतो, ऑपरेशन थिएटर पण करतो, पुरुष आणि स्त्रियांचं, शस्त्रक्रिया, फॅमिली प्लॅनिंगचं. बरं, आलं लक्षात. तर सुतार दवाखान्यात सगळं व्यवस्थित चाललंय, पण काही पेशंट म्हणजे काय होतं, लोड पण असतो पेशंटचा. तर पेशंटची अपेक्षा असते की सगळ्यांनी गोड बोलावं. तुम्ही विचार करा, केस पेपर काढणारे जे 2च माणसं आहेत, 500 लोकांना कसे तोंड देतील गोड गोड बोलून? नाही अवघड आहे. अवघड आहे, पण आम्ही तरी त्यांना सांगतो की शांत राहा. हे सगळं सोपं आहे मॅडम. नाही, काय होतं माहिती का प्रॉब्लेम, आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिझीज हा कार्यक्रम आलाय. त्याच्यामध्ये 30 वर्षाच्या वरच्या सगळ्या पेशंटचं त्यांचं म्हणणे हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर साठी स्क्रीनिंग करा. त्यामुळे आम्ही त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले की कुठलाही केस पेपर काढलं तर पेशंटचं पूर्ण नाव, फोन नंबर, वय आणि ऍड्रेस पाहिजे. पण पेशंट ऍड्रेस सांगत नाही. कारण खूप बाहेरचे पेशंट आहेत ना, महाराष्ट्रीयन नाहीच आहेत, मग ते ऍड्रेसच सांगत नाही. मग त्यांचं तरी रेकॉर्ड करणार तुम्ही? रेकॉर्ड नाही करायचं असं माझं म्हणणं. जर नाही दिले तर उपचार आपल्यावर येईल की सुतार दवाखान्यात नाही. तुम्ही त्यांना कारण सांगू शकता म्हणजे कुठे त्यांचं काहीतरी तुम्हाला रेकॉर्ड तुमच्याकडे जे दिले ना त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. पण ते नाहीच म्हणतात, आमच्याकडे आधार कार्ड पण नाहीये, आमच्याकडे मोबाईल नंबर पण नाहीये. मग अशा पेशंटचं करणार काय आम्ही? उलटाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. उलटा पण प्रॉब्लेम येतो. बरं, त्यामुळे अशा पेशंटचा खूप प्रॉब्लेम येतो. आमच्याकडे ऍड्रेस, आधार कार्ड, मोबाईल नंबर नाही. तुम्ही काय म्हणला? नॉन काय म्हणला तुम्ही? कुठलं? नॉन कम्युनिकेबल डिझीज. हे काय प्रकार? NCD प्रोग्राम आपण राबवित आहे. एक वर्ष झाले महानगरपालिकेतर्फे. महानगरपालिकाने आपण मोदी सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं कधीपासून आहे? वर्ष होईल आता. अच्छा, वर्ष झालं. म्हणजे हे आता जे आयुक्त आले त्यांच्या अगोदरपासून डॉक्टर राजेंद्र भोसले होते तेव्हापासून. अच्छा. त्याच्यामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन आणि कॅन्सर हे सगळं स्क्रीनिंग करतो आपण. बरं, पण ते व्यवस्थित चालू आहे. फक्त काही काही वेळा ते पत्ते बित्ते देत नाही, त्यांना चिडचिड होते त्यांची वगैरे. चिडचिड पेशंट थोडंसं बोलणार की, आणि ऑनलाईन सुविधा केलेली नाही अजून, ते एक प्रॉब्लेम आहे. पेशंटचं म्हणणं आहे की तुम्ही 10 रुपये मागता, आमच्याकडे 10 रुपये सुट्टे नाही, तुम्ही ऑनलाईन का नाही करत? पण ती महानगरपालिकेने सुविधा केली नाही, तर आम्ही काय करणार आहे त्याला? त्यांनी केलं तर होऊन जाईल ऑनलाईन. आम्ही तर म्हणतो चांगली गोष्ट ऑनलाईन झालं तर. भरणाला जो माणूस घेऊन जातो रोजचा, ते काम वाचेल ना, एक तो दुसरं काम करू शकतो. भरणं आपण घेऊन जातो ना इकडनं, बरोबर आहे, नक्की. त्याच्याऐवजी दुसरं काम लावू शकतो आपण त्याला. ते एक आहे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं म्हणजे वेळेचं तुम्ही मला म्हणता. मला मान्य आहे माझा वेळ 10 ते 5 आहे, तर मी इथं बसायला पाहिजे. पण मी जेव्हा घरनं निघते तेव्हा मला असंख्य फोन येतात. मग मी फोन अटेंड करू का इथं येऊ? फोन कुणाचे येतात? कुणाचे पण येतात. सिस्टरांचे येतात, डॉक्टरांचे येतात, स्टाफचे येतात, ऑफिसांचे अधिकाऱ्यांचे येतात की आज तुमचं डॉक्टर त्या ओपीडीला पाठवा, त्या ओपीडी डॉक्टर नाही मॅडम तिकडे पाठवा. मग मला हे सगळं मॅनेज करत बसायला लागतं. मग हे तुमच्या हेडला तुम्ही पटवून सांगायला पाहिजे. माहिती आमच्या हेडला सगळं माहिती आहे. आणि प्रेझेंटीचं काहीतरी म्हणजे बायोमेट्रिकचं हे करून, बायोमेट्रिक असल्यामुळे ते पुराव्यावर येणार म्हणून तर मी फक्त एवढंच माझा म्हणजे रिक्वेस्ट. बायोमेट्री आहेच आमच्याकडे, हजेरी पुस्तक आहे, बायोमेट्री आहे, हजेरी पुस्तक बघू शकता, बायोमेट्री बघू शकता. आता एक नवीन निघाले, तुमच्यासाठी सांगतो की तुमच्या वेळेच्या व्यतिरिक्त जे काय फोन येतील ना ते तुम्ही उचलले नाही तरी चालू शकतो. ते चालत नाही, अजिबात चालत नाही. चालेल आता चालेल. पुराव्याला तुम्ही ते रेकॉर्ड ठेवू शकता. एक मिनिट मी सांगते तुम्हाला. समजा आता माझ्या अंडर आहेत ना 10 दवाखाने आहेत सुतारचे, बरोबर. तिथले 2 दवाखान्यातले डॉक्टर सुट्टीवर गेले, बरोबर. त्या सिस्टर जे इंचार्ज आहेत ना वरती आरोग्य प्रमुखांचे तिथे बसतात, त्या मला फोन करणार, मॅडम तुमचे 2 डॉक्टर या दवाखान्यात त्या दवाखान्यात पाठवा. मी जर फोन उचलला नाही तुम्ही म्हणतात तसं, तर तिथले पेशंट येणार, कॉर्पोरेटरला सांगा इथं डॉक्टर नाहीये. शेवटी शेकणार कुणावर प्रकरण? माझ्यावरच, कारण माझ्या अंडर दवाखाने. मग मला सगळंच मॅनेज करणं कसं शक्य? मला अख्खा टीबी इंचार्ज मी आहे, अख्ख्या हॉस्पिटलची इंचार्ज मी आहे, फॅमिली प्लॅनिंगची इंचार्ज मी आहे. काही सुतारला झालं तर मी रिस्पॉन्सिबल आहे. कुणालाही, सिक्युरिटी असो, सिस्टर असो, शिपाई असो, डॉक्टर असो. एकटी बाई कसं हँडल करू शकते एवढं सगळं? 100चं स्टाफ आणि प्लस पेशंट सगळं.
मॅडम TV 10चा उद्देश आहे की आम्हाला अधिकारी सुद्धा हे माणसं आहेत, त्यांनाही प्रॉब्लेम असू शकतो, हे समजून घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आम्हाला नियमापेक्षा आहे ना अधिकारी काम करतो का नाही हे फार महत्वाचं आहे. आज मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीनं काही नावंही घेतलेली आहेत आणि तुम्ही सत्य समोर मांडलेलं आहे. याचे परिणाम सुद्धा कदाचित माझं चॅनल आहे ना हे सगळं टाकत असतो, तर याचा परिणाम सुद्धा कदाचित होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला असा शब्द देतो की तुमच्यावर म्हणजे हे सांगितल्यामुळे म्हणजे हे जे का नागरिकांना शेअर करायचे ते तुम्ही सगळे शेअर करता, त्याबद्दल तुमच्यावर कुठली कारवाई होऊ नये आणि तुमची चूक नसेल तर त्याबद्दल सुद्धा तुमच्यावर कारवाई होऊ नये असा आमचा उद्देश आहे. तर आता तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की मिनल मॅडमनं, डॉक्टर मिनल मॅडमनं छानपैकी सगळे जी काय खरी परिस्थिती जे सांगितली आहे. आपल्याला हा अनुभव मागं सुद्धा आलेला आहे की अधिकारी एकमेकांवर ढकलतात, पण इथे आपल्याला पुराव्यासहित मिळणार आहे. आपल्याला त्यांनी 500 मागवले असताना त्यांना 100 देण्यात आलं. मग तुटवडा हा होऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्यांचेही प्रॉब्लेम सांगितले, तेही आपण दूर करायचा प्रयत्न करणार आहे. हे सगळं फक्त नागरिकांच्या सुविधेसाठी आपण करतो आहे, कारण का महानगरपालिका ही नागरिकांसाठी आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10.